पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 चे निकाल जे आहेत ते जारी होत आहे स्टेप बाय स्टेप। तुम्ही जर अद्याप चेक केलेला नसेल तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता। त्यामध्येच आपल्याला पहा एक व्हेरी बॅड न्यूज या ठिकाणी काय झालेलं आहे, निकालामध्ये एक अजब-गजब प्रकार घडलेला आहे। फक्त एकाच उमेदवाराने दिला पेपर, म्हणजे त्या ठिकाणी फक्त 4च उमेदवारांनी अर्ज केलेले होते आणि एकाच उमेदवाराने पेपर दिलेला आहे। तर पहा संपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी पाहू शकता। आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गात एकूण 4 परीक्षार्थी यांनी अर्ज सादर केले होते। म्हणजे पहा टोटल अर्ज करणाऱ्यांची संख्या फक्त 4 होती। त्यामध्ये फक्त एका उमेदवाराने परीक्षा दिली, म्हणजे परीक्षा दिली फक्त एकाच उमेदवाराने आणि 3 उमेदवार जे होते ते ॲब्सेंट होते। त्यानंतर पहा परीक्षा दिली असून त्यांना 45% पेक्षा कमी गुण आहेत, म्हणजे ज्या एका उमेदवाराने परीक्षा दिली त्यांना 45% गुण नाहीत, 45%पेक्षा कमी गुण आहेत। त्यामुळे आरोग्य पर्यवेक्षक या पदाकरिता कोणीही उमेदवार पात्र ठरत नाही। तर पहा मित्रो, या ठिकाणी काय झालं, 4 परीक्षार्थींनी अर्ज केलेला होता, 3 उमेदवार जे होते ते ॲब्सेंट होते, एकाच उमेदवाराने पेपर दिला आणि त्यामध्येही ज्या उमेदवाराने परीक्षा दिली त्यांना 45% गुण मिळालेले नाहीत। त्यामुळे ते सुद्धा अपात्र ठरलेले आहेत आणि आरोग्य पर्यवेक्षक हे पद या ठिकाणी खाली गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 4 परीक्षार्थींनी अर्ज केलेला होता पण एकही उमेदवार पात्र ठरला नाही। एका उमेदवाराने पेपर दिला पण ते सुद्धा 45% पेक्षा जास्त गुण मिळवू शकले नाही, त्यामुळे ते अपात्र ठरलेले आहे। तर हे कुठली घटना आहे तर पहा जिल्हा परिषद गोंदिया या ठिकाणची ही न्यूज आहे। तर पहा मित्रो, ही होती अपडेट। तुम्ही जर तुमचा रिझल्ट जो आहे तो अद्याप चेक केलेला नसेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही रिझल्ट जो आहे तुमचा तो चेक करू शकता। रिझल्ट जे आहे ते स्टेप बाय स्टेप आणि हळूहळू प्रकाशित होत आहेत। रिझल्टची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जिल्हा परिषदच्या ज्या वेबसाईट आहेत त्या मिळून जातील। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।